नमस्कार, मी आहे तुमची ट्रेनर चंचल हेवले आणि आज तुम्हाला मला सेंटेन्सेस शिकवायचे आहे, तेही 100 मुलांसोबत बोलावयाची सेंटेन्सेस. बघा, मुलांची ग्रास्पिंग पॉवर ही खूप जास्त असते, त्यामुळे आपण घर बसल्या त्यांना इंग्लिश शिकवू शकतो. हे खूप इझी आहे. मात्र तुम्हाला त्यासाठी प्रॅक्टिस असावी लागते, जेणेकरून तुम्हाला जर सेंटेन्सेस माहीत असले तरच तुम्ही मुलांसोबत बोलू शकाल. जर तुम्हाला सेंटेन्सेस माहीत नाही तर मग कशा पद्धतीने शिकवाल? तर घर बसल्या मुलांना इंग्लिश शिकवायचे असेल तर तुम्ही आज जे सेंटेन्सेस मी 100 दिलेत अगदी सोपे आहेत, अगदी मोस्टली युजफुल केल्या जाणारे बेसिक सेंटेन्सेस आहेत. हे सर्व लर्न करून तुमच्या मुलांसोबत तुम्ही यूज करू शकता. तर चला आपल्याला सुरू करायचे आहेत आज 100 सेंटेन्सेस. तर बघा, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल फ्री, तर तुम्ही आपल्या येवले अकॅडमी चॅनलला फॉलो करू शकता. मात्र जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप माझ्यासोबत इंग्लिश शिकायची असेल तर आपलं येवले अकॅडमी हे ॲप आहे, त्यावरती कोर्स लॉन्च झाला आहे. स्पोकन इंग्लिश कोर्स आणि इंग्लिश ग्रामर अँड रायटिंग स्किल हा कोर्स देखील लॉन्च झाला आहे. तर तुम्हाला जेही शिकायचं असेल, स्पीकिंग शिकायचं असो किंवा ग्रामर, तुम्ही आपल्या ॲपवरती जाऊन तिथून कोर्स घेऊ शकता अगदी वाजवी दरामध्ये. तर चला चालू करूया आजच्या व्हिडिओला. बघा, सगळ्यात पहिलं सेंटेन्स आहे अगदी सोपं, ते म्हणजे गुड मॉर्निंग. मुलांना तुम्ही गुड मॉर्निंग सकाळी उठल्यानंतर पहिले म्हणू शकता. गुड नाईट, शुभरात्री झोपताना. हाऊ आर यू, तू कसा आहेस? हाऊ आर यू. आय एम फाईन, मी ठीक आहे. आय एम फाईन. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. यू आर वेलकम, तुमचं स्वागत आहे. यू आर वेलकम. मुलांनी कुठलंही चांगलं काम केलं तर त्याला तुम्ही थँक्यू म्हणा, आणि त्यांनी जर तुम्हाला थँक्यू म्हटलं असेल तर तुम्ही त्याला यू आर वेलकम म्हणा. नेक्स्ट आहे गुड बाय. कोणाचा निरोप घ्यायचा असेल आपल्याला, आपण तिथे गुड बाय असं म्हणू शकतो. सी यू सून, लवकर भेटूया. सी यू सून. एक्सक्यूज मी, माफ करा. एक्सक्यूज मी. आय एम सॉरी, मला माफ कर. आय एम सॉरी. बघा, सिम्पल क्वेश्चन्स तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता. बघा, व्हॉट्स युअर नेम, मुलांकडून म्हणजे मुलांसोबत तुम्हाला हे बोलायचं आहे. व्हॉट्स युअर नेम. हाऊ ओल्ड आर यू, तू किती वर्षाचा आहेस? हाऊ ओल्ड आर यू. वेअर आर यू गोईंग, तू कुठे चाललास? वेअर आर यू गोईंग. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग. आर यू हॅपी, तू आनंदात आहेस? आर यू हॅपी. डू यू लाईक इट, तुला ते आवडतं का? डू यू लाईक इट. आर यू हंग्री, तुला भूक लागली आहे का? आर यू हंग्री. आर यू टायर्ड, तू थकलास का? आर यू टायर्ड. डू यू वॉन्ट वॉटर, तुला पाणी पाहिजे का? और तुम्हाला काही दुसरं विचारायचं असेल, जसं तुला चॉकलेट पाहिजे का? डू यू वॉन्ट चॉकलेट. तुम्हाला म्हणायचं असेल तुला नोटबुक पाहिजे का? डू यू वॉन्ट नोटबुक. म्हणजे वॉटरच्या जागेवर दुसरं काही घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. कॅन यू हेल्प मी, तुम्हाला मदत करू शकशील का? कॅन यू हेल्प मी. बघा, कमांड्स किंवा इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी, जसं कम हिअर, इकडे ये. सिट डाऊन, खाली बस. स्टँड अप, उभं राहा. स्टँड अप. बी क्वाईट, शांत राहा. बी क्वाईट. लिसन केअरफुली, व्यवस्थित ऐक किंवा नीट ऐक. लिसन केअरफुली. लुक ॲट मी, माझ्याकडे बघ. लुक ॲट मी. होल्ड माय हँड, माझा हात पकड. होल्ड माय हँड. डोंट टच दॅट, त्याला स्पर्श करू नकोस. डोंट टच दॅट. फॉलो मी, माझ्या मागे ये किंवा मला फॉलो कर. फॉलो मी. पिक इट अप, ते उचल. पिक इट अप. बघा, डेली ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्यासाठी आपण घेऊ शकतो. टाइम टू वेक अप, उठायची वेळ झाली आहे. टाइम टू वेक अप. ब्रश युअर टीथ, तुझे दात घास. ब्रश युअर टीथ. वॉश युअर फेस, चेहरा धुवून घे. वॉश युअर फेस. लेट्स ईट ब्रेकफास्ट, चला नाश्ता करूया. लेट्स ईट ब्रेकफास्ट. इट्स टाइम फॉर स्कूल, शाळेची वेळ झाली आहे. इट्स टाइम फॉर स्कूल. पॅक युअर बॅग, तुझी बॅग भर. पॅक युअर बॅग. वेअर युअर शूज, तुझे बूट घाल. वेअर युअर शूज. कम लेट्स प्ले, ये चला खेळूया. कम लेट्स प्ले.
लेट्स रीड अ बुक. चला पुस्तक वाचूया. लेट्स रीड अ बुक. टाइम फॉर बेड. झोपायची वेळ झाली. टाइम फॉर बेड. बघा, इनकरेजमेंट किंवा तुम्हाला प्रेज करायची असेल म्हणजे स्तुती करायची असेल त्यावेळी घेऊ शकता तुम्ही गुड जॉब. छान केलंस बेटा, खरंच तू छान केलंस. गुड जॉब. यू आर स्मार्ट. तू हुशार आहेस. यू आर स्मार्ट. बघा, आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुझा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. यू डीड वेल. तू छान केलंस. यू डीड वेल. मुलांना एक्नॉलेज करणं, इनकरेज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही हे सर्व एक्सप्रेशन यूज करू शकता. बघा, कीप ट्राईंग. प्रयत्न करत राहा, हार मानू नकोस, आहे ना. कीप ट्राईंग. दॅट्स अमेझिंग. किती छान आहे. दॅट्स अमेझिंग. यू कॅन डू इट. तू हे करू शकतोस. यू कॅन डू इट. यू आर गेटिंग बेटर. तू आणखी चांगला होत आहेस. मुलांना असं आपण म्हणू शकतो. त्यांना कधीही डिमोटिवेट करू नका. यू आर गेटिंग बेटर. तू आणखी चांगला होत आहेस. नाईस वर्क. छान काम केलंस. नाईस वर्क. आय लव्ह युअर क्रिएटिव्हिटी. मला तुझी कल्पकता आवडते. आय लव्ह युअर क्रिएटिव्हिटी. नेक्स्ट आहे बघा, एक्सप्रेशन ऑफ लव्ह अँड केअर. म्हणजे मुलांना आपल्याला आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो, आपण त्यांची किती काळजी करतो हे दाखवण्यासाठी काही एक्सप्रेशन आपण बघूया. जसं आय लव्ह यू. मी तुझ्यावर प्रेम करते. आय लव्ह यू. यू आर माय फ्रेंड. तू माझा मित्र आहेस. यू आर माय फ्रेंड. आपण त्यांना म्हणू शकतो यू कॅन शेअर एव्हरीथिंग विथ मी बिकॉज आय एम युअर फ्रेंड, है ना. यू आर व्हेरी स्पेशल. तू खूप विशेष आहे. यू आर व्हेरी स्पेशल. लेट्स स्पेंड टाइम टुगेदर. चला एकत्र वेळ घालू. लेट्स स्पेंड टाइम टुगेदर. आय एम ऑलवेज हिअर फॉर यू. मी नेहमी तुझ्यासाठी आहे किंवा मी इकडे नेहमी तुझ्यासाठी आहे. आय एम ऑलवेज हिअर फॉर यू. यू मेक मी हॅपी. तू मला आनंदी करतोस. यू मेक मी हॅपी. यू आर सो फनी. तू खूप मजेदार आहेस. यू आर सो फनी. यू मेक मी लाफ. तू मला हसवतोस. यू मेक मी लाफ. यू आर माय सनशाईन. तू माझा आनंदाचा किरण आहे. तू माझ्या आनंदाचा किरण आहेस. यू आर माय सनशाईन. आय एम हिअर टू हेल्प यू. मी तुझी मदत करण्यासाठी आहे किंवा मी इकडे तुला मदत करण्यासाठी आहे. आय एम हिअर टू हेल्प यू. बघा, पोलाइट वर्ड्स किंवा मॅनर्स. जसं आपण म्हणतो थोडंसं थांब. प्लीज वेट. प्लीज वेट. मे आय हॅव दिस. मला हे मिळू शकेल का. मे आय हॅव दिस. कॅन यू शेअर. तू शेअर करू शकशील का. कॅन यू शेअर. से थँक्यू. धन्यवाद म्हण. से थँक्यू. से प्लीज. कृपया म्हण. से प्लीज. से सॉरी. माफी माग. से सॉरी. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. तू खूप चांगला आहेस. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. लेट्स शेअर दिस. चला हे शेअर करूया. लेट्स शेअर दिस. बी जेंटल. हलकं हाताळ. म्हणजे कुठल्याही एखादी गोष्ट मुलं एकदम अशी स्ट्रॉंग यानं करत असतात की जी वस्तू नाजूक असते. मग आपण काय म्हणू शकतो. बी जेंटल. हळूवार हाताळ किंवा जंटली कर. बघा, टेक टर्न्स. एक एक करून करा. म्हणजे टर्न वाईज. तुझी टर्न झाली की त्याला करू दे. त्याची टर्न झाली की त्याला करू दे. म्हणजे टेक टर्न्स. एक एक करून करा. त्यानंतर बघा, एक्सप्रेशन ऑफ ॲग्रीमेंट डिसॲग्रीमेंट. जसं सहमती दाखवण्यासाठी किंवा सहमत नाही हे सांगण्यासाठी आपण घेत असतो. जसं आपण म्हणतो येस प्लीज. हो कृपया. आता आपल्या मुलांनी आपल्याला म्हटलं मला मम्मा तुला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही म्हणू शकता येस प्लीज. हो चल सांग. नो थँक्यू. नाही धन्यवाद. बघा, दॅट्स राईट. बरोबर आहे. दॅट्स राईट. आय अग्री विथ यू. मी तुझ्यासोबत सहमत आहे. आय अग्री विथ यू. आय डोंट अग्री. मी सहमत नाही आहे. आय डोंट अग्री. दॅट्स नॉट फेअर. ते न्याय नाही किंवा ते फेअर नाही, बरोबर नाही असं म्हणण्यासाठी आपण म्हणतो दॅट्स नॉट फेअर. असं तू करायला नको होतं बेटा. तू जा आणि माफी माग. दॅट्स नॉट फेअर. आय अंडरस्टँड. मला समजतं. आय अंडरस्टँड.
आय डोंट अंडरस्टँड, मला समजत नाही. या ठिकाणी समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड. कॅन यू एक्सप्लेन, तू समजू शकशील का? कॅन यू एक्सप्लेन, तू एक्सप्लेन करू शकशील का? लेट्स थिंक अबाउट इट, चला त्याबद्दल विचार करूया. लेट्स थिंक अबाउट इट. बघा एक्सप्रेशन आहे फॉर डेली रुटीन, डेली रुटीनसाठी. लेट्स गो आउटसाइड, चला बाहेर जाऊया. कम इनसाइड, आतमध्ये ये. टाइम टू ईट लंच, जेवायची वेळ झाली आहे, किंवा टाइम टू टेक लंच म्हटलं तरी चालेल. टाइम टू टेक लंच, जेवायची वेळ झाली आहे. लेट्स क्लीन अप, चला साफ करूया. लेट्स क्लीन अप. डू युअर होमवर्क, तुझं गृहपाठ कर. डू युअर होमवर्क. टाइम टू स्लीप, झोपायची वेळ झाली आहे. टाइम टू स्लीप. चेंज युअर क्लोथ्स, तुझे कपडे बदल किंवा कपडे चेंज कर. चेंज युअर क्लोथ्स, जेव्हा मुलं स्कूलमधून आलेले असतात त्यांना तुम्ही म्हणू शकता की तुझा युनिफॉर्म चेंज कर. त्यासाठी तुम्ही चेंज युअर युनिफॉर्म सुद्धा म्हणू शकता. बघा लेट्स टेक अ बाथ, चला आंघोळ करूया. लेट्स टेक अ बाथ. ब्रश युअर हेअर, केस विंचर. ब्रश युअर हेअर. वॉश युअर हँड्स, तुझे हात धू. वॉश युअर हँड्स. वर्ड्स ऑफ इनकरेजमेंट, बघा काही शब्द जे इनकरेज करण्यासाठी आवश्यक असतात त्यामध्ये बघा कीप गोईंग, चालू ठेव, छान करत आहेस बेटा तू, चालू ठेव. कीप गोईंग. डोंट गिव अप, हार मानू नकोस. डोंट गिव अप. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर. ट्राय अगेन. बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेव. बिलीव्ह इन युअर सेल्फ. आय नो यू कॅन डू इट, मला माहित आहे तू करू शकतोस. आय नो यू कॅन डू इट. लेट्स सॉल्व इट टुगेदर, चला एकत्र सॉल्व करूया किंवा सोडवूया. लेट्स सॉल्व इट टुगेदर. यू आर इम्प्रूव्हिंग, बघा तू सुधारत आहेस. यू आर इम्प्रूव्हिंग. डोंट बी अफ्रेड, घाबरू नकोस. डोंट बी अफ्रेड. टेक अ डीप ब्रेथ, खोल श्वास घे. टेक अ डीप ब्रीथ. बी ब्रेव, धैर्यशील राहा किंवा धैर्यवान बन. बी ब्रेव. तर अशा प्रकारे आपण बघितले 100 सेंटेन्सेस जे मुलांसोबत आपण दररोज यूज करू शकतो. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला जर स्वतः काही गोष्टी शिकून मुलांना शिकवायच्या असतील किंवा स्वतः तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी अगदी इझी वेनं थ्रू मराठी शिकवत आहोत या चॅनलवरती. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायचे असतील तर जर तुम्ही नवीन असाल या चॅनलसाठी तर या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटतील, त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला पोहोचेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच एव्हरीवन.